कोणत्याही लोभस ऑफर मिळाल्या तरी मी काँग्रेस पक्ष कधीही सोडणार नाही. पक्षासाठी आणि जनतेसाठी शेवटपर्यंत काम करत राहीन, असं सूचक विधान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलंय. यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव इथं आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. तर मरून जाईल मात्र काँग्रेस कधीही सोडणार नाही, असं ठाम मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. खासदार धानोरकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. त्यांनी कोणाचंही नाव न घेता केलेल्या या सूचक विधानाकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे. कधी नाही ठेवायचं, पण पक्षानं पहिल्यांदा सगळ्या 100 खासदार जे पक्षाचे देशभरातून निवडून आल्याच्या 100 खासदारांचं जेवण ठेवलं आणि त्या जेवणामध्ये सगळे खासदार उपस्थित होते. आदरणीय सोनियाजी देखील त्या ठिकाणी आल्या आणि सोनियाजी जेवायला आल्यानंतर प्रियंकाजी माझ्या बाजूला होतं. मी प्रियंकाजीला म्हटलं, मॅडमसोबत मला एक फोटो काढायचा आहे. प्रियंकाजी म्हणे, एक नाही 2-4 पाहिजे असेल तर 2-4 काढून घे. पण सारी म्हणजे लोकसभेची इलेक्शन लढत असताना अनेक लोकांनी पोस्ट टाकल्या, चंद्रपूरची वाघीण आहे, राण्या वाघाची वाघीण आहे, तेव्हा काहीच मनाला वाटलं नाही. पण जेव्हा प्रियंकाजीनं सोनियाजीला सांगितलं की खरी चंद्रपूरची वाघीण मी आहे, तेव्हा त्या शब्दाचं महत्त्व समजलं. म्हणजे पक्षानं जे काही दिलं ते मी आयुष्यभर कधीही विसरू शकत नाही. म्हणजे पक्षानं किती अन्याय केला, पक्षानं अत्याचार केला, पक्षानं काही जरी केलं तरी बाळू धानोरकर हा एकमेव माणूस होता का जो पक्षाच्या पडतीच्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाही तर अनेक लोक भाजपाच्या मागे लागून होते की भाजपाची उमेदवारी घ्या, भाजपाकडून लढा. माझ्याही लोकसभेत तोच विषय झाला. लोकसभा निवडून आल्यानंतरही तोच विषय झाला की बाबा 100 कोटी घ्या, कॅबिनेट मंत्री करतो पण पक्षात या. मी तेव्हाही सांगितलं, आज पक्ष आहे म्हणून आम्ही आहो. तुम्ही काही जरी दिलं, रिकामे फक्त खासदार म्हणून मिरवाले जरी राहिलं तरी चालते, पण काँग्रेसमध्येच राहू आणि काँग्रेसमध्येच काम कर.